कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घ्या उमा. उमा, काय झालं, एवढं अस्वस्थ का? नाही काय नाही. तुम्ही चहा घेतलास? नाही, मी आवरून मग घेते. घेऊ. गौरीची लगबग सुरू आहे ना, मी पण आवरून घेते, पूजेची तयारी करते. हा, होई काय गो, काय झाला अशी अस्वस्थ का? कोण काय बोलला का तुका? ते ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. बोल ना ओवी, काय झालंय? मेघना आंटी इथेच नांदिवलीतच आहेत. काय पण हे तुला कसं कळलं? नीरज भेटायला आला होता मला, त्यानेच सांगितलं. पण ही मेघनाबाई हायसर काय करते? काका ते मला माहित नाही, बट मला ना आता खूप डाऊट येतोय. त्या दिवशी डॉक्टरकडून येताना जो बाईकवाला निशीच्या अंगावर आला, आय थिंक ते सगळं पण मेघना आंटीनेच प्लॉट केलेलं असावं. काय? बापरे, हे काय सगळं? दादा बस झाला. याला खरंच असत ना तर मी आताच्या आता जातय आणि त्या मेघनाबाईंचा टाळका ठिकाणावर आणतंय. आपल्याच गावात येता आणि आपल्याच पोरीच्या जीवावर उठता, एवढी हिंमत आली कुठून त्याच्यात? नाही दादा, मी आत्ताच जातोय. मामा, मी पण येतो तुझ्यासोबत. जाताना पोलिसांना सोबत घेऊनच जाऊया. चल. अरे थांबा, हा नुसता अंदाज आहे. खरं काय आपल्याला अजून माहिती नाही आहे. उगीच काहीतरी. पण दादा, त्यांना तसं काही करायचं नव्हतं, तर त्या त्यांचं घर सोडून इथे नांदिवलीत हॉटेलमध्ये का राहतायत? आणि ह्यापुढे त्या इथे गावात येऊन कधी निशीला हार्म करू शकतात ना दादा. होय, तर लपून छपून गाव साधायचो, कुणाच्या नजरेत न येता आपलं काम करायचा आणि निसटून जायचा. याच डाव असणार तिचा. हा बघ दादा, आपण ना जर का वेळीच त्या मेघनाबाईंका जाब विचारलं नाही ना, तर ही टांगती तलवार आपल्या डोक्यावर कायमच रवतली. नाही नाही दादा, त्यांका ना जाब विचारू खोया. काय जाब विचारायचंय? मी आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर. काय विचारायचं ते विचारा. ओवी, मला सांगितलं होतंस ना की मॉमला विचार, म्हणून मी मॉमला इथेच घेऊन आलोय. समोर समोर काय ते एकदा होऊन जाऊ दे. बट नीरज, निशिता आता अजिबातच काही बोलणार नाही. कारण तिने जर तुला काही सांगितलं तर ह्या तिच्या बाळाला ह्या जगातच येऊ देणार नाही. ओवी थांब. प्लीज सरांना काही सांगू नकोस. प्लीज प्लीज नको सांगूस. प्लीज. निशित, तुला मॉमचा प्रॉब्लेम होता ना, मग
काय ते मॉम समोर एकदा सांग ना मला. हे बघा, मी तुमच्या मुलाला खरंच काही सांगितलेलं नाही आहे. तुम्ही त्यांना इथून घेऊन जा. मी नाही सांगितलंय. मॉम कुठेही जाणार नाही निशी. आणि आता तर मला सगळं ऐकायचंय. मॉम आपल्या बाळाला या जगात येऊ देणार नाही असं का वाटतंय तुला? निशी, असं गप्प राहून काहीच मिळणार नाही. मी ऐकल्याशिवाय इकडनं जाणार नाहीये. नीरज, ती खोतांची मुलगी आहे. ती स्वतःला त्रास करून घे, पण तुझ्या आणि तुझ्या मॉमच्या नात्यामध्ये कधीच येणार नाही. बट आय थिंक इट्स हाय टाइम नाउ. तुला आज सगळं कळायलाच हवं नीरज. ओवी, काय कळायला हवं? आमच्या घरात काय घडलं हे तुला काय माहित? तू होतीस का तिकडे? मेघना आंटी, तुम्ही Shut up! तुला बोलायची काय? ओबीवर धावून जायचं काही काम नाही. हा ती ताज बोलता जा तुम्ही वागलास. आणि हा रोप ना तिच्यावर झाडायचा नाही, नाहीतर आमका पण असं वागता येता. कळला ना? तुमका काय वाटला आम्ही गप बसू? आम्ही पण गप बसणार नाही काय? मग तुम्हाला काय वाटतं आम्ही गप्पा बसू? तुम्ही काय साजरा समजताय? आम्ही काय गप्पा बसणार नाही आहोत का? अरे पण ते काय बोलतायत? इनफ. बोलू दे ओवीला. ओवी, तू बोल. नीरज, जेव्हा निशी इथे आली तेव्हा तिची अवस्था तू बघायला हवी होतीस. रात्र रात्र झोपायची नाही ती. आणि जर चुकून झोपलीच ह्यांच्या भीतीने, तिच्या बाळाला कोणीतरी काहीतरी करेल या भीतीने धचकून उठायची. ओवी, आमच्या बाळाला कोण काय करणार आहे? निशी, असं का बोलतीयस तू? कारण मेघना आंटीने निशीचं अबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. हो, हे तर बाळाचं नशीब चांगलं होतं, म्हणून त्या डॉक्टरला त्यांची चूक कळली आणि त्यांनी निशीला स्वतः दिलेली टॅबलेट घेण्यापासून थांबवलं. बटिया, मेघना आंटींचा हा डाव फसला म्हणून त्यांनी निशीला धमकी दिली की जर निशी त्या घरात थांबली तर त्या तिच्या बाळाला कधीच जगू देणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.